हे रिसॉर्ट आहे नो हॉटेल म्हणून. हा एंट्री गेट आहे पूर्ण. पार्किंग गेट आहे. स्विमिंग पूल बेस्ट आहे पण त्यात उड्याच मारत नाही कोणी. काय आपण एकटा मारलं तर इज्जत घालून घ्यायचा विषय. त्यामुळे चुपचाप वरच असलेलं बरं. नमस्कार मंडळी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा या नवीन ब्लॉग मध्ये. ऍक्च्युअली हा गोव्याचा थर्ड ब्लॉग होणार आहे. हे आम्ही नवीन लेट नाईट रात्री नवीन रिसॉर्ट बुक केलंय जे की साऊथ गोव्यामध्ये येतं नो हॉटेल म्हणून. आणि जेव्हा की मी रिसॉर्टचं डोअर ओपन केलं, आय मीन रूमचं डोअर ओपन केलं, एक्झॅक्ट डोअरच्या समोर तुम्हाला बीच दिसतं. बीच एक्झॅक्ट बघू शकता तुम्हाला मी दाखवतो. गोवा वाला बीच, ठीक आहे. आणि राहिला विषय या रिसॉर्टचा, नो हॉटेल हे जे की साऊथ गोव्याच्या अंडरमध्ये येतं, म्हणजे साऊथ गोव्यामध्ये येतं हे. आणि इट्स अ 5 स्टार रिसॉर्ट. आणि हे बुक केलं म्हटल्यावर पूर्ण रिसॉर्ट मी तुम्हाला एक्सप्लोअर करणारच आहे. त्याचा काही विषय नाही. कुठल्या सेक्शनमध्ये काय काय नाही. आणि इथं फॅसिलिटी वगैरे पण अजून काय काय ते पण मी दाखवतो तुम्हाला, ठीक आहे. आणि आज दिवसभर आम्ही कुठं जाणार आहे, काय जाणार आहे हे पण दाखवतो. मे बी ते या ब्लॉगमध्ये येईल किंवा नेक्स्ट ब्लॉगमध्ये येईल. डोंट वरी अबाउट इट. पण मी तुम्हाला क्लिअर दाखवणार आहे, काही विषय नाही त्याच्याबद्दल, ठीक आहे. बीचवर मी तुम्हाला घेऊन जाणारच आहे थोड्या वेळात. श्याम येतोय बाहेर फ्रेश होऊन थोडा. त्यानंतर हे रिसॉर्टमध्ये नक्की आहे काय काय, कुठल्या फॅसिलिटी वगैरे काय काय सगळं दाखवतोय मी तुम्हाला. हॉटेल एक्सप्लोअर करतोय आम्ही. या रिसॉर्टच्या आउटसाईडचा एरिया कसा आहे, मतलब गार्डन एरिया वगैरे कसा आहे हे पण मी तुम्हाला दाखवतो. आणि राहिला विषय या बीचचा, तर आय थिंक हे बीच प्रायव्हेट आहे कारण इथं अदर टुरिस्ट आय थिंक अलाउड नाही आहे. खूप लोक तुम्हाला दिसत जे की ऑलरेडी फक्त या रिसॉर्टमध्ये स्टे केलेले, ठीक आहे. पूर्ण एरिया मी तुम्हाला दाखवतो, गार्डन एरिया वगैरे दाखवतो. आणि कुठल्या सेक्शनमध्ये काय काय अवेलेबल आहे या रिसॉर्टच्या. मतलब चला आता तुम्हाला बीच दाखवून येतो. बीचचा विषय असा आहे, बीच हे प्रायव्हेट बीच आहे जे की हॉटेलचंच आहे फक्त. इथं अदर टुरिस्टला अलाउडच नाही, म्हणजे एंट्रीच नाही इथं. विषय सिक्युरिटी. रूम नंबर हे बघा, बीचवर आलोय. इथं जास्त क्राऊड दिसणार नाही तुम्हाला. रिझन हे की इट्स अ प्रायव्हेट बीच. मॉर्निंगचा टाइम आहे, सकाळचे 7:30 पावणे 8 झालेले आहे. एकदम पूर्ण प्रॉपर सनराईजचा पण माहोल आहे, दाखवतो तुम्हाला. एवढं ऑसम आहे डायरेक्ट की आय कांट एक्सप्रेस इन द वर्ड. बघा सनराईज झालेला आहे, सूर्य उगवलेला आहे, बघू शकता तुम्ही.
आणि आम्ही गोव्याच्या किनारी आलेलो आहे ते पण बघू शकता तुम्ही. आप्पाचा विषय हार्ड आहे, पण आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड नाही आहे. ते यांचं मॅनेजमेंट चालू आहे. गवत लावरेल शाळेत. घास लावलेले घास. आपल्याकडं घास काढायला माणसं भेटत नाही आणि इथं माणसं लावले घास लावायला. बघा, गवत लावायला माणसं लावली आणि आपल्याकडे वावरातलं गवत काढायला माणसं भेटत नाही. अगोदर काय ना, गार्डन एरिया तुम्ही बघून घ्या. हा पूर्ण गार्डन एरिया आहे जो की फक्त बीचच्या साईडला आहे. ठीक आहे. इकडे पण एक वेगळी लेन आहे, इकडे पण रूम्स आहे. इथून एंट्री गेट आहे जे की समोरच्या सेक्शनमध्ये येतं. बॅक साईडला नक्की काय काय आहे ते पण मी एक्सप्लोअर करतोय. डोंट वरी, ब्लॉग कंटिन्यू करा फक्त. रात्री लेट नाईट पण रिसॉर्टचा व्ह्यू जो होता तो एकदम भारी होता. मला रात्री शूट नाही करता आलं कारण पाऊस पण होता नॉर्मल, आणि बाहेर कसं आहे डार्कनेस असल्यामुळं, अंधार असल्यामुळं प्रॉपर तुम्हाला दिसलं नसतं. तरी पण मी थोडी जी क्लिप आहे तुम्हाला दाखवतो नाईटचा व्ह्यू नक्की कसा होता या रिसॉर्टचा. ठीक आहे. हॉटेल एक्सप्लोअर करतोय आम्ही. इकडे प्लेग्राऊंड पण आहे, इकडे स्पा आणि जिम सेक्शन आहे. हे इकडं देन इकडं प्लेग्राऊंड आहे. इथं कुरिअर सर्व्हिस पण अवेलेबल. बघा शकतो रिसॉर्ट एवढं मोठं आहे बघा. तर प्रत्येक एरिया कुठलं कुठं आहे पूर्ण इथं मेन्शन केलेलं आहे. बघू शकतो. हे इकडं समोर किड्स सेक्शन आहे. जास्त किड्स लेकरं बाळ तर नाही इकडं. सकाळी सकाळी उठले नाही मे बी. इथं स्विमिंग पूल, त्यांनी एंट्री समोरच्या याला. स्विमिंग पूल बेस्ट आहे, बट त्यात उड्याच मारत नाही कोणी. काय आपण एकटा मारलं तर इज्जत घालून घ्यायचा विषय. त्यामुळे चुपचाप वरच असलेलं बरं. बघा इकडे एक स्टॅच्यू आहे. ॲक्च्युली काय मला समजत नव्हतं, पण इथं मी वाचल्यानंतर मला समजलं पोर्तुगीज. इकडे एक आपल्याला स्टॅच्यू दिसला, द लेजेंड ऑफ डोना पौला. पौला पौला पोला पोळा नाही बरं का आपला, पौला पौला. ते पोर्तुगीजचे नाव आहे ते. रूमच्या सगळ्या लाईनी ह्या फक्त रोजनी इंडिकेट केल्या गेलेल्या आहे. खूप सारे रोज आहे. मी आता एवढं फिरू शकत नाही, तुम्हाला जस्ट ट्रेलर दिला मी. ओके, तुम्हाला शॉक बसेल. या रिसॉर्टमध्ये अक्षरशः 515 रूम आहे. एवढं मोठं रिसॉर्ट आहे. इकडं या साईडला रेस्टॉरंट आहे. नाश्त्यापासून लंचपर्यंत, लंचपासून डिनरपर्यंत सगळ्या गोष्टी अवेलेबल इथं. हा रेस्टॉरंटचा सेक्शन. त्याच्या बाजूला इकडं स्विमिंग पूलचा सेक्शन आहे. आपण तर काही उडी मारत नाही, आपलं शेताळच वर आहे गावाकडं, विषय नाही. हे रिसॉर्ट आहे नो हॉटेल म्हणून. हा एंट्री गेट आहे पूर्ण. इकडे पूर्ण पार्किंग एरिया. हा लॉबी, बुकिंग सेक्शन आहे. हा पूर्ण लॉबी बघू शकता. ठीक आहे.
इकडे सगळं प्लेग्राऊंड आहे फॉर ऑल मेंबर्स. ठीक आहे. सगळं एक्सप्लोअर करून झालंय. आता चेकआउट करायचा टाइम झालाय. चेकआउट करणार आम्ही आता. खोल रे खोल खोल. फायनली चेकआउट मारले आम्ही. आता निघतोय. कुठे जातोय आता, कुठे जातो काय ब्लॉगमध्ये दिसलंच तुम्हाला. मॉर्निंगच्या टायमाला तर नव्हतं इथं कोणी स्विमिंग पूलमध्ये, बट आता जस्ट वरून ऊन पडलं आणि खाली पाण्यात लोकांनी उडी मारायला झाली सुरुवात. तुम्हाला माहिती का नाही मला माहिती नाही, बट पणजी कशासाठी फेमस आहे माहीत नसाल तर सांगतो मी. हे नाव दिसतंय तुम्हाला, कसिनो. कसिनोसाठीच फेमस आहे. पत्ते पत्ते आपल्या भाषेत खुलेआम पत्ते चालतं इथं, विषय नाही. इथं कसिनोचे बुकिंग चालू आहे. अगोदर मोबाईलसाठी कवर घ्यावं लागणार आहे. फायनली क्रूजमध्ये एंट्री केली आम्ही. आता यांनी इथून जाणार आहे बाहेर. बघू कशी कशी काय काय राईड होती काय नाही दाखवणारच आहे. बघा इकडं क्रूज. क्रूजच्या आतमध्ये पूर्ण फॅसिलिटी अवेलेबल आहे, जेवण्यापासून ड्रिंकपर्यंत. हे टोकन घ्यावं लागतं, कॉम्प्लिमेंटरी असतं यांच्याकडून. त्याच्यामध्ये तुम्हाला फूड पण भेटतं आणि जे कोणी ड्रिंक करत असेल तर त्यांच्यासाठी ड्रिंक पण अवेलेबल आहे. किती वेळ झाला वेट करतोय, अजून सुरूच आहे ना, होईल लवकरच. फायनली खूप वेळ वेट केल्यानंतर शेवटी सुरू झालेलं आहे क्रूज. व्हाइट कलर का छोटा सा ब्रिज दिख रहा होगा, वो काटो ब्रिज है. जब भी गोवा में कोई मूवी या वेब सीरीज की शूटिंग होती है तो वहाँ का सीन जरूर लिया जाता है. वहाँ पे गोलमाल 1, 2 और 3 का सीक्वेंस सॉन्ग शूट हुआ है. अब सभी लोग बोर्ड के फ्रंट साइड में देखिएगा, बड़ा सा केबल टाइप ब्रिज दिख रहा होगा आपको. अटल बिहारी वाजपेयी जी के नाम पे उसका नाम अटल सेतु रखा गया है. ठीक उसी के नीचे आपको छोटा सा ब्रिज दिख रहा होगा. वहाँ पे आशिकी 2 मूवी का शूटिंग हुआ था. लास्ट सीन में जब वो सील साइड करता है, ब्रिज से पानी में जंप करता है. पूरे गोवा में वहीं से फिशेस की सप्लाई की जाती है. वहाँ पे चुप चुप के मूवी का शूटिंग हुआ था. नेक्स्ट 25 to 30 मिनट्स में हम लोग एडवेंचर पॉइंट पे पहुंच जाएंगे. एडवेंचर पॉइंट पे पहुंचने से पहले आप लोग अपना अपना फूड कूपन और ड्रिंक्स का कूपन यूज कर लीजिएगा. सबसे साइड में आपको लेडीज वॉशरूम मिल जाएगा. जो आपका वॉशरूम है वही आपका चेंजिंग रूम भी है, इसलिए कंफ्यूज मत होइएगा. अगर किसी को स्विमिंग कॉस्ट्यूम चाहिए होगा, स्विमिंग कॉस्ट्यूम यहाँ पे प्रोवाइड करा देगा. मिस्टर मनोज करके बंदा होगा, व्हाइट टी शर्ट पहन के बैठा हुआ है, आप उससे संपर्क कर लीजिएगा, वो आपको स्विमिंग कॉस्ट्यूम प्रोवाइड करा देगा. पानी में कुछ भी फेंकना मना. फूड अवेलेबल है.
लड़कियों की बोतल से जलता है लक्ष्य, पत्नी और पत्नी की टिकट कोई ना मेरा साउंड। Finally, I am ready for the ride. Finally, ride साठी आम्ही रेडी झालेलो. राईड साठी रेडी झालेलो. Silhouettes of you are like a taunt. Never really know just what you want. With you I don't ever feel calm. I can feel the sweat inside my palms. Play with me like cats and a string.